नमस्कार, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे स्वयंभू विजयी भव या यूट्यूब चॅनलवरती. द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी या रॉबिन शर्मा लिखित पुस्तकाचे काही पाठ आपण पाहिलेले आहेत. त्यातला चौथा आणि शेवटचा भाग आज आपण पाहणार आहोत आणि यामध्ये आपल्यासाठी काय अंमलबजावणी करण्यासाठीचे सूत्र आहेत ते आपण पाहणार आहोत. आधीचे 3 भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यामध्ये जरूर पहा. व्हिडिओज हे मोठे झालेले आहेत, पण यामध्ये इतकं सारं जीवनाविषयीचं ज्ञान सामावलेलं आहे की ते आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरत आहे. तर आजच्या भागामध्ये आपण बघूयात की आपल्यासाठी काय आहे. यामध्ये जुलियन आणि जॉन यांचा संवाद चालू आहे, हे तर आपण आधीच्या भागात पाहिलेलंच होतं. तर आता जुलियन जॉनला सांगत आहे पुढे की स्वतःमधील दोष शोधून काढून त्याच्यामध्ये सुधारणा जर आपण केल्या तरच आपण सामर्थ्यवान बनतो. साहस, धाडस आणि धीटपणा या आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या जर आपण अंगीकारल्या नाही तर कित्येक गोष्टी मनात असून सुद्धा आपण त्या करू शकत नाही आणि मग नंतर आपल्या मनामध्ये त्याविषयीचा अपराधभाव आणि रिग्रेट येत राहतो आणि आपण काहीच प्रगती करू शकत नाही. शरीर, मन आणि आत्मा यांची जोपासना योग्य पद्धतीने केली पाहिजे. तिन्हीपैकी जर एकाचकडे फक्त लक्ष दिलं तर ते फोल आहे. म्हणजे जसं की तुम्ही फक्त शरीराकडे लक्ष देताय पण मन आणि आत्मा यांच्याकडे दुर्लक्ष करताय तरीही काहीच उपयोग नाही. तुमचं शरीर तर चांगलं बनेल पण मनातून तुम्ही दुःखी राहाल. तुम्ही फक्त मनाकडे लक्ष देताय पण शरीराकडे दुर्लक्ष करताय तरी सुद्धा तुम्ही अनेक गोष्टी करायच्या असून मनात असून सुद्धा केवळ शारीरिक अक्षमतेमुळे करू शकणार नाही. आणि हे दोन्हीकडे जर लक्ष दिलं, शरीर आणि मन, पण आत्म्याकडे जर लक्ष दिलं नाही, आपली आध्यात्मिक उन्नती कशी साधावी याकडे जर लक्ष दिलं नाही तर आपल्याकडे सगळं काही असून सुद्धा एक व्यर्थपणाची, एक फोलपणाची, रीतेपणाची भावना आपल्या मनात राहते, असं इथे जॉन सांगतायत. तर तुमच्या मर्यादा ज्या आहेत त्या तुम्हीच ठरवलेल्या आहेत. तुमच्यामध्ये क्षमतेचा अमर्याद साठा आहे आणि त्याचा वापर तुम्ही केला पाहिजे. स्वतःला मर्यादा घालू नका. स्वतःच्या स्किल्सवरती, टॅलेंट्सवरती किंवा तुमच्यामध्ये जे काही आहे त्याच्याभोवती तुम्हीच तुमच्या विचारांचं कुंपण घालून, बंधन घालून स्वतःला बंदिस्त करू नका, असा मोलाचा सल्ला इथे आपल्याला मिळतो आहे. सतत स्वतःमध्ये सुधारणा करा, बदल घडवा. आपल्या स्वमध्ये डोकावून पहा आणि त्याला बदलण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट इथे सांगितली गेली आहे की एकदा एक मुलगा खेळत असतो आणि त्याचे वडील पेपर वाचत असतात. तो सारखा वडिलांना डिस्ट्रॅक्ट करत असतो की माझ्याशी खेळा, पण वडील मात्र पेपर वाचण्यात दंग असतात आणि मुलाशी खेळण्यासाठीचा वेळ त्यांच्याकडे नसतो. मग मुलगा सारखाच मागे लागायला लागला तेव्हा त्या वडिलांनी काय युक्ती केली, त्यांनी नकाशाचे काही तुकडे केले आणि ते त्याच्यासमोर टाकले आणि त्याला म्हटलं की आता तू हे सगळे नकाशाचे जे तुकडे आहेत ना ते योग्य पद्धतीने जुळव. एक भारताचा पूर्ण नकाशा यांनी तयार होणार आहे, तो तयार कर आणि तो मला दाखव आणि मग आपण दोघं मिळून खेळूयात. मुलाला काय आनंदच झाला की बाबा निदान आपल्याशी खेळण्यासाठी तयार झालेले आहेत यातच आनंद मानला आणि त्यांनी ते सगळे जे काही त्याला तुकडे दिले होते ते गोळा करायला आणि ते सगळे जुळवायला सुरुवात केली. अगदी 5 मिनिटं नसतील झाली तर त्यांनी त्याच्या वडिलांना पुन्हा एकदा हाक मारली की माझं हे सगळं काम झालेलं आहे, हे बघा हा नकाशा जुळलाय, आता तरी माझ्याशी तुम्ही खेळा. त्या वडिलांना आश्चर्य वाटलं. त्यांना वाटलं होतं पुढचे अर्धा तास तरी हा मुलगा ते नकाशाचे पीसेस जोडण्यात बिझी राहील, पण 5 मिनिटात त्यांनी त्याचं काम उरकलं होतं. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं की अरे हे कसं काय झालं. तो मुलगा म्हटला की बाबा मी नीट निरीक्षण केलं, या नकाशाच्या मागे एक माणसाचं चित्र होतं. मी फक्त माणूस जोडला आणि नकाशा आपोआप जोडला गेला. किती मार्मिक उदाहरण आहे बघा हे. आपल्याला पण काय करायचंय तर आपण फक्त स्वतःला जोडायचंय, आपल्या स्वतःला घडवायचंय. आपण दुसऱ्यांना घडवायचं नाहीये किंवा दुसऱ्यांमध्ये सुधारणा करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही किंवा त्यामध्ये वेळ घालवण्याची गरजही नाहीये. आपण जर स्वतःला बदलवलं, आपलं अंतर जग आपण बदललं तर आपलं बाह्य जग हे आपोआप बदलत जातं. हा एक मौलिक सल्ला इथे आपल्याला मिळतो आहे बघा.
दिवस चांगला जाण्यासाठी दिवसाची कशी सुरुवात करावी असा एक प्रश्न इथे जॉननी जुलियनला विचारलेला होता आणि त्याला वाटलं की जुलियन आता आपल्याला शिवानामधल्या योग्यांकडून जे काही रहस्य शिकलाय ते आपल्याला सांगेल. मग जुलियननी त्याला तसंच उत्तर दिलं समर्पक की तो म्हणतो की प्रत्येक दिवशी उठल्याबरोबर लगेच दुसऱ्या कुठल्याला कामाला लागू नकोस. स्वतःला वेळ द्यायला सुरुवात कर. स्वतः सोबत शांत बस, दीर्घ श्वसन कर आणि डोळे मिटून शांतपणे बसण्याची सवय लाव. आणि हा विचार मनामध्ये कर की जर आज माझा शेवटचा दिवस असेल तर आज दिवसभरामध्ये कुठली कामं करायला मला आवडतील, काय गोष्टी आज मी करू, हा प्रश्न स्वतःला विचार आणि मग त्यानुसार कृती करायला घे. मग जुलियनने सांगितलं की मी पण असंच करतो. मी मनातल्या मनात मी माझ्या कामांची यादी करतो, प्रायोरिटी ठरवतो आणि त्यानुसार माझी कामं मी हातावेगळी करतो आणि दिवसाखेरीस मी या भगवंताचे आभार मानतो. माझं ग्रॅटिट्यूड जर्नल मी लिहितो आणि आज दिवसभरामध्ये माझ्याकडून ही सगळी कामं योग्य पद्धतीने झाली, मला मदत मिळाली आणि आजचा अख्खा दिवस माझ्या आयुष्यामध्ये एका सोनेरी पानासारखा ॲड झालेला आहे याबद्दल ईश्वराचे आभार मानून मगच मी झोपतो. आणि हे ऐकून जॉननी सुद्धा हे अंगीकारायचं ठरवलं. आपण सुद्धा या गोष्टी अंगीकारूयात मित्रांनो. पुढे चर्चा जॉन आणि जुलियनची चालूच असते. यामध्ये जुलियननी अजून एक सुंदर जीवनाचं तत्व किंवा सुखी जीवन जगण्याचं आणखीन एक उपाय सांगितला, तो म्हणजे संगीत उपचार, म्युझिक थेरपी. आता गाणं ऐकायला, म्युझिक हे सगळ्यांनाच आवडतं. आपण म्हणतो ना की मला म्युझिक आवडतं, मला गाणी आवडतात. प्रत्येकाची म्युझिक रिलेटेड चॉईस वेगवेगळी असते, पण प्रत्येकाने रोज थोडा वेळ आपल्या आवडीचं संगीत ऐकण्यासाठी दिला पाहिजे असं इथे जॉननी जुलियनकडून समजून घेतलेलं आहे. हे मित्रांनो बघा, आपल्यासाठी पण सोपंच आहे. आपण जाता येता गाणी ऐकत असतो, पण जर शांतपणे आपण बसलो, एक 10 मिनिटं डोळे मिटून एखादं सुंदर संगीत ऐकण्यामध्ये आपण जर रममाण झालो तर तो आपल्यासाठी एक महत्त्वाचा स्ट्रेस बस्टर ठरतो आणि आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स सिक्रीट होण्यासाठी त्याने खूपच मदत होते. आपला मूड छान राहतो आणि पर्यायाने आपलं हे जे मन, शरीर आणि आत्मा हे सगळे आपले घटक आहेत ते सुद्धा आनंदी राहायला मदत होते. आता पुढे अजून एक जीवन पद्धती आपल्याला इथे जॉन आणि जुलियन यांच्या चर्चेतून मिळते आणि ती पद्धती आहे की शब्दोच्चाराची पद्धती. तर यामध्ये जुलियननी सांगितलंय जॉनला की जॉन, तू रोज एखादा मंत्र म्हणत जा. आता मंत्र म्हणजे काय, तर मंत्र म्हणजे हा केवळ स्तोत्र, मंत्र किंवा विशिष्ट भाषा, विशिष्ट लय असाच असलेला पाहिजे असं इथे गरज नाहीये. तर मंत्र म्हणजेच काय, तर एक प्रकारचं अफर्मेशन किंवा पॉझिटिव्ह स्टेटमेंट जे आपण आपल्यासाठी खास तयार केलेलं आहे, तोच झाला मंत्र. खरं तर मंत्र हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचाच अर्थ काय होतो, मननात त्रायते इति मंत्रहा. तर ज्या गोष्टीचं तुम्ही मनन करता तो तुमच्यासाठी मंत्र बनतो आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यावर दिसायला लागतो. मग आता इथे आपल्याला कळतंय की प्रत्येक शब्दामध्ये ऊर्जा असते. हे शब्द आपल्या मनावरती परिणाम करतात. म्हणून इथे आपल्याला जुलियन सांगतोय जॉनच्या मार्फत की तू जर जॉन दिवसभर म्हटलास की मी निरोगी, चैतन्यपूर्ण आणि रसरशीत आहे, तर लवकरच तुझे रूपांतर एका तरुण, टवटवीत आणि आरोग्य संपन्न अशा व्यक्तीत होईल. पण बघा, कळत नकळत आपण दिवसभर केवळ आपल्या आजारांचंच कौतुक स्वतःही करतो आणि इतरांनाही ते सांगतो, ऐकवतो आणि नकळत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि याच सगळ्या गोष्टींमुळे आपण ज्या आजाराच्या किंवा मानसिक अस्वास्थ्याच्या स्थितीत आहोत ती स्थिती आपली तशीच राहते. आपण सतत येता जाता जर बोलत राहिलो की मला आज बरंच नाहीये, मला खूप थकायला झालंय, माझं डोकं दुखतंय, माझं पोट दुखतंय, माझे हातपाय दुखतायत, माझं BP लेवल एवढं आहे, शुगर लेवल एवढी आहे, थायरॉइड असं आहे, हेच जर का सारखे आपल्या बोलण्यामध्ये विषय असतील तर याने
सुद्धा मंत्रासारखंच काम होतोय. मग या मंत्राला किंवा या बोलण्याला किंवा या शब्दांना हे कळत नाही की ते आपल्यासाठी चांगलेत का वाईट आहेत. ते शब्द त्यांचं काम करतात आणि यासाठी आपण जाणीवपूर्वक आपले शब्द निवडले पाहिजेत आणि योग्य समर्पक शब्दांचा वापर आपण केला पाहिजे की ज्यांचा आपल्यासाठी एका सिद्ध अशा छान मंत्रासारखा उपयोग होईल. एक सुंदर वाक्य इथे आपल्यासाठी या पुस्तकातलं नमूद करू इच्छिते, ते म्हणजे की जेव्हा आपले आतले जग बदलते तेव्हा बाहेरचे जग हे आपोआप बदलले जाते. पण आपण जर का उलट करत राहिलो की बाहेरच्या जगाला जर सारखं आपण नावं ठेवत राहिलो, बदलण्याचा प्रयत्न करत राहिलो, कुरकुर करत राहिलो, तर बाहेरचं जग तर बदलतच नाही, पण त्याच्यामुळे आपलं आतलं जग मात्र अस्वस्थ होऊन जातं आणि मग आपल्या हातात काहीच राहत नाही. आता अजून एक सुंदर आचार पद्धती इथे आपल्याला पुस्तकामध्ये कळतीये आणि ती म्हणजे समान स्वभाव विशेष. आता हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं, कठीण वाटतं, पण याचा अर्थ असा आहे की दररोज आपली वृत्ती सुधारण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जे कार्य करता त्यानुसार तुमच्या सवयी बनता आणि मग पुढे जाऊन ती सवय म्हणजेच तुमचं विधिलिखित बनते. मग जर सवय आपली विधिलिखित बनणार असेल तर मग कुठली सवय आपण लावली पाहिजे स्वतःला आणि कुठली नाही लावली पाहिजे हा सर्वस्वी निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि यासाठी चांगल्या सवयी लावून घेणं, त्यांचं पालन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि आता शेवटची एक कार्यपद्धती इथे आपल्याला सांगितली जाते ती म्हणजे साधेपणा आणि निष्कपटीपणा. जग हे साहसावरती प्रेम करते. एकदा का आपण ठरवलं की आपलं आयुष्य आपल्याला उच्चतम पातळीवरती न्यायचंय की मग आपला आत्मा त्या जादुई नगरीत प्रवेश करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करत राहतो. आपण जर का आयुष्यामध्ये धीटपणा दाखवला नाही आणि उगाचच कुणाच्या भीतीने पळून गेलो आणि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण जर केल्याच नाहीत तर आपलं सुद्धा त्या राक्षसासारखं होतं. आपल्या आयुष्याचा जो बाग बगीचा आहे तो सुकून जातो. पण जेव्हा आपण आपल्यातली धीट वृत्ती जागृत करतो, साहसाने आपल्या आवडीच्या गोष्टी करतो, आयुष्याला तोंड देतो, त्यावेळेला मात्र तो ईश्वर देवदूत बनून आपल्यापाशी जरूर धावून येतो. आता इथे आपल्याला अजून काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत की तुम्ही स्वतःला वेळ द्या, स्वतःच्या प्रायोरिटीज समजून घ्या, कुटुंबासोबत वेळ घालवा, तुमचा छंद, तुमच्या हॉबीज जोपासा, निसर्गामध्ये जा, निसर्गामध्ये वेळ घालवा, जमिनीवरती अनवाणी पायांनी फिरा, त्या मातीचा, त्या हळुवार ओल्या अशा गवताचा अनुभव घ्या, त्याचा स्पर्श अनुभवा, फुलांचा सुगंध अनुभवा, पहिला पाऊस, मातीचा येणारा वास तो अनुभवा. आणि भलेही यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाहीये. तुमच्या घरामधूनही जो निसर्ग तुमच्यापर्यंत डोकावतो त्याला तरी तुम्ही बघा, अप्रिशिएट करा, थोडा वेळ थांबा, त्याच्याकडे बघा, सतत व्यस्त राहू नका. हे सुंदर जीवनाचं तत्वज्ञान आपल्याला इथे सांगितलं गेलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाचं तत्व इथं आहे की रोजचा दिवस आला दिवस घालवला असं नका करू, तर प्रत्येक दिवस योजनाबद्ध पद्धतीने घालवा. रात्री झोपतानाच दुसऱ्या दिवशीच्या कामांची यादी करून ठेवा. प्रत्येक दिवशी तुमचं सगळं काही काम झालं पाहिजे असं नाही, पण एक काम ठरवा की जे त्या दिवशी पूर्ण झालंच पाहिजे. अशा पद्धतीने योजनाबद्ध तुमचं आयुष्य जर तुम्ही घालवलं तर तुम्हाला कळेल छोट्या छोट्या गोष्टी करत 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 अनेक मोठ्या गोष्टी आणि मोठा टप्पा तुम्ही गाठलेला आहे. वेळेच्या बाबतीत कठोर राहा. दुसऱ्यांना तुमचा वेळ चोरून घेऊन देऊ नका. नाही म्हणायला शिका. चाल ढकल करू नका. उगाचच व्यर्थ बडबड करण्यात, बोलण्यात, आपल्याला विचारलं नसताना सुद्धा आपलं मत देण्यात, सल्ले देण्यात, गॉसिप करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. इथं असं कळकळीने आपल्याला या पुस्तकामध्ये सांगितलं गेलेलं आहे. रोज झोपण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारा की आज मी काय चांगलं काम केलं आणि उद्या याच्यापेक्षा आणखीन काय चांगलं काम करू शकत आहे. हा विचार करत करतच तुम्ही झोपी जा, म्हणजे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आपोआप मिळेल आणि योग्य ती कामं तुमच्या हातून योग्य पद्धतीने घडली जातीलच. उदात्त हेतू ठेवा, स्वतःला विकसित करा. तुमच्यामध्ये जे बेस्ट आहे, उत्कृष्ट आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न करा. निस्वार्थीपणे सेवा करा. दुसऱ्यांना काहीतरी चांगलं देण्यासाठी जगा.
दुसऱ्यांना उच्च पातळीवरती जेव्हा तुम्ही घेऊन जाता तेव्हा तुमचंही जीवन उच्च पातळीवरती जात असतं. महानता ही देण्यामध्ये आहे. एक खूप सुंदर म्हण आहे, चायनीजमध्येही एक म्हण आहे, त्याच्यामध्ये असं दिलंय की जेव्हा तुम्ही दुसऱ्याला अशी ओंजळ भरून गुलाब किंवा सुगंधी फुलं देता ना, त्यावेळेला दुसऱ्याला तर त्याचा सुगंध मिळतोच, पण तुमच्या हाताला सुद्धा सुगंध लागतो. किती सुंदर अर्थ आहे बघा. देण्यामध्येच महानता आहे आणि दिल्याने वाढतं. तर आता जॉनने हे सगळं जुलियननी शिवानातून शिकून आलेलं ज्ञान ऐकलं आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांनी सांगितलं इथे जुलियनला प्रॉमिस केलं की जुलियन, जे ज्ञान तुम्हाला इथं दिलेलं आहे, अख्खी रात्रभर जागून जुलियननी हे सगळं ज्ञान या जॉनला दिलेलं आहे, त्याच्या या मित्राला दिलेलं आहे. आणि जॉननी पण सांगितलं की मी हे सगळं स्वतः आधी अवलंबीन आणि नक्कीच मी सुद्धा हे पास ऑन करेन. ज्यांना गरज आहे त्यांना मी हे ज्ञान नक्कीच देईन आणि मदत करेन. तर बघा, अशा प्रकारे इथं ह्या पुस्तकाचा हा आजचा 4था भाग संपलेला आहे. कथा संपवण्याच्या आधी एकदा आपण याची समरी फक्त बघूयात की यामध्ये एक दंतकथा पहिल्या भागामध्ये सांगितली गेलेली होती. आणि ती दंतकथा काय होती की एक सुंदर रमणीय अशी बाग आहे. या जादुई बागेच्या मध्यभागी एक दीपस्तंभ आहे. अचानक या दीपस्तंभाचा दरवाजा उघडतो. त्याच्यातून 9 फूट उंच 900 पौंड वजनाचा असा एक जपानी सुमो बाहेर येतो आणि या बागेमध्ये इकडं तिकडं तो फिरायला लागतो. त्या सुमोने आपल्या अंगाभोवती एक गुलाबी रंगाची तार गुंडाळलेली असते. तो सुमो जेव्हा फिरत असतो बागेमध्ये तेव्हा त्याला खाली एक सोनेरी घड्याळ पडलेलं दिसतं. ते तो उचलतो आणि आपल्या हातात घालतो. आणि तो हातात घालतो न घालतो तेवढ्यात एक जोराचा धडाम असा आवाज येतो आणि तो सुमो धाड दिशी बेशुद्ध होऊन जमिनीवरती कोसळतो. थोड्या वेळाने त्या बागेमध्ये उमललेल्या पिवळ्या अशा छान गुलाबाच्या सुवासाने सुगंधाने त्याला जाग येते. मग तो उठून उभा राहतो. त्याच्या अंगात स्फूर्ती येते आणि मग उठून उभा राहिल्यानंतर त्याला झाडांच्या मध्यभागातून गेलेला एक सुंदर असा रस्ता दिसतो की जो बागेच्या पार दुसऱ्या टोकापर्यंत गेलेला असतो. तो रस्ता चमकदार अशा रत्नांनी भरलेला असतो. सुमोचे अंतर्मन त्याला सांगते की तू या रस्त्यावरून जा, म्हणजे तुला चिरंतन सुख शांती आनंद मिळेल. आणि मग तो सुमो त्या चमचमणाऱ्या हिऱ्यांनी भरलेल्या अशा रस्त्यावरून पुढे जातो आणि तिथे त्याला सर्व काही जीवनात आवश्यक असलेलं मिळतं, मनःशांती मिळते आणि तो आनंदी होतो. ही ती दंतकथा. ही जर दंतकथा आपण लक्षात ठेवली, त्यामध्ये जी प्रतीकं वर्णन केलेली आहेत त्यांचं लक्षात जर ठेवलं तर हे पुस्तक अख्खं वाचल्याचं सार आपल्याला कळेल. आता थोडक्यात हा भाग संपवण्याच्या आधी आपण या पुस्तक हे जे आत्ताची दंतकथा ऐकली पुस्तकातली त्याचे जे काही प्रतीक आहेत त्याचा अर्थ समजून घेऊ आणि मग हा व्हिडिओ आपण आज इथेच थांबवू. तर पहिलं म्हणजे तर काय आहे, अद्भुत रम्य बाग म्हणजे काय, त्याचा अर्थ आहे की तुमच्या मनाचे तुम्हीच मालक व्हा. सेल्फ कंट्रोल इज नेसेसरी. दीपगृह हे प्रतीक आहे आपल्या आयुष्यामध्ये ध्येय ठरवणं, ध्येयपूर्तीचा स्वप्नपूर्तीचा आराखडा बनवणं आणि त्याद्वारे आपली ध्येयपूर्ती करणं हे दीपस्तंभ आपल्याला दर्शवतो. पुढे सुमो पैलवान आपल्याला आठवण करून देतो की कायझेनचा सराव करा, कायझेन शिका, त्याचा सराव करा. पुढे गुलाबी तार त्याच्या कमरेभोवती गुंडाळलेली होती, ती आपल्याला सांगते की नियमांचं पालन करा. ही तार गुंडाळली आहे कमरेभोवती हे आपल्याला आठवण करून देतं की स्वतःवरती बंधनं योग्य प्रकारची घालून घ्या, की जसं की चांगल्या सवयी लावणं, त्या पालन करणं, शिस्तीत राहणं, आपली वेळेला महत्त्व देणं, अशा प्रकारची काही बंधनं स्वतःवरती घालून घ्या, नियमांचं पालन करा. सोन्याचं घड्याळ आपण इथं बघितलं. ते सोन्याचं घड्याळ म्हणजे काय, तर तुमच्या वेळेचा आदर करा, सदुपयोग करा, तुमच्या वेळेला इतरांना चोरू देऊ नका. म्हणजेच काय, तर तुमचा वेळ नियोजित पद्धतीने योग्य प्रमाणे घालवा. त्यानंतर गुलाबाचा सुगंध म्हणजे काय आहे, तर निस्वार्थपणे सेवा करा. कारण जेव्हा आपण दुसऱ्याला काही देतो त्याच्या कितीतरी पटीने ईश्वर आपल्याला देत असतो. तेव्हा निस्वार्थ भावनेने दुसऱ्याला द्यायला शिका. आणि शेवटचं म्हणजे रत्नजडित मार्ग ह्याच्यामध्ये सांगितलाय. तो रत्नजडित मार्ग म्हणजे काय, तर वर्तमानात जगा. तर बघा, ही अशी सुंदर दंतकथा आहे आणि याच्यातून 7 प्रतीकं आपल्याला कळतायत आणि
त्याच्यातून ही 7 मूल्य, जीवनमूल्य आपल्याला इथे कळाली आहेत. तर व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण या व्हिडिओमध्ये जे पण काही सांगितलेलं आहे ते सगळं खूपच सुंदर आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जे शेवटपर्यंत पाहतील त्यांना नक्कीच या व्हिडिओमधून काहीतरी स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठीची मार्गदर्शक तत्व नक्कीच सापडतील अशी मला आशा आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. स्वयंभू विजयी भव ही शुभेच्छा देऊन मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आणि सर्व भागांची माहिती तिथून घ्या. धन्यवाद. भेटूयात पुन्हाच अशा प्रेरक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.